तर बीड खंडणी प्रकरणामधील सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय। अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवसाचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे। सीसीटीव्ही व्हिडिओत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि तांदळे एकत्र दिसतात। काही पोलीस अधिकारी देखील उपस्थित असल्याचं समोर आलंय। तर 29 नोव्हेंबर 2024 ला अवादा कंपनीकडे खंडणी मागितली गेली होती। विष्णू चाटे याच्या कार्यालयामध्ये ही सर्व आरोपी जे आहेत ते बसलेले होते आणि तिथूनच अवादा कंपनीकडे खंडणीची मागणी करण्यात आली आणि विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे। यामध्ये फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे देखील आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर वाल्मिक कराड सोबत खंडणी आणि हत्या प्रकरणातील जे कोणी आरोपी आहेत ते सर्वच आरोपी या एका फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर काही पोलीस अधिकारी देखील उपस्थित असल्याचं या व्हिडिओतून पाहायला मिळतंय। बीड खंडणी प्रकरणातील हा सीसीटीव्ही समोर आला आहे। तर 29 नोव्हेंबर रोजी हा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे। त्याच दिवशी अवादा कंपनीकडे खंडणीची मागणी करण्यात आलेली होती। जवळपास 2 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे आणि 6 डिसेंबरला मस्साजोगमध्ये पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी मोठा वाद झालेला पाहायला मिळालेला होता आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण झालं आणि त्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली। त्यामुळे खंडणी प्रकरण आणि हत्येचं प्रकरण हे समान असल्याचं, एकाच धाग्यामध्ये असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्याच अनुषंगानं आता या सर्वच आरोपींना हत्या आणि खंडणी अशा दोन्ही प्रकरणामध्ये अटक झालेली आहे। या सर्वच आरोपींवर सध्या मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे। तर याच खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या झाली असा सीआयडीनं अहवाल दिलेला आहे आणि सीआयडीनं हा एक महत्त्वाचा पुरावा सादर केलेला आहे। तो व्हिडिओ आता समोर आला। अवादा कंपनीकडे खंडणी मागितली हा त्याच दिवशीचा सीसीटीव्ही व्हिडिओ असल्याचं समोर येत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय वाल्मिक कराड, विष्णू चाटे स्वतः, त्याचबरोबर सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे हा देखील या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 29 नोव्हेंबर 2024चा विष्णू चाटेचा कार्यालयाबाहेरचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर 29 नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराड यांच्यासह काही आरोपी जे आहेत ते विष्णू चाटे याच्या ऑफिसमध्ये बसले होते आणि याच त्या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्यामध्ये ते सर्व आरोपी 29 नोव्हेंबर रोजी एकत्र आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे व बालाजी तांदळे याच्यासह एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे 29 नोव्हेंबर रोजी अवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विष्णू चाटे यांच्या नंबरवरून सुदर्शन घुलेंनी कॉल केला। त्यानंतर जे आहे ते वाल्मिकांना बोलणार आहेत आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांनी जे आहे ते सुदर्शन म्हणतो तसं कर, पैसे दे, नाहीतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी जी आहे ते अवादा कंपनीचे मॅनेजर शिंदे यांना दिल्याची तक्रार स्वतः शिंदे यांनी केज पोलीस ठाण्यात दिली आहे। आणि ती या ठिकाणी जे आहे ते त्यापूर्वी बैठक झाली होती। साधारणपणे 10 वाजता या ठिकाणी त्यांची बैठक झाली होती, भेट झाली होती। आपण जर या बाजूला बघितलं तर हे आरोपी विष्णू चाटेचं ऑफिस आहे, ज्यावरचं जे आहे ते पोस्टर काही दिवसापूर्वी काढून टाकण्यात आली। या कार्यालयाची मोठी तोडफोड केल्याची आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत त्यानंतर दुपारी 2:30 वाजता स्वतः सुदर्शन घुले यांनी मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या प्रकल्पात भेट दिली। त्यानंतरही त्यांनी तिथील मॅनेजरला जे आहे ते धमकावलं आणि खंडणीची मागणी केली आणि या सगळ्या प्रकारानंतर जे आहे ते 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि 11 डिसेंबरला 29 तारखेच्या प्रकरणावर जे आहे ते केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। मात्र याच ठिकाणी जे आहे ते आरोपी वाल्मिक कराड यांच्यासह त्यांचे साथीदार बसल्याचा सीसीटीव्ही फुटेज जेव्हा आता व्हायरल होतोय, तोही जे आता तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागला आहे। यामुळे जे आहे ते या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अधिक तपास होण्याची शक्यता आहे आणि जे पोलिसांनाही यंत्रणेलाही जे आहे ते आरोपींच्या ज्या गुन्ह्यात जे कृत्य केलं होतं, आरोपींनी ज्या पद्धतीनं या सर्व प्रकरणात बैठक घेतल्या होत्या त्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा मानला जातोय। कॅमेरा पर्सन आप्पासाहेबसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, केज, बीड। नक्कीच